नमस्कार, आज आपण मस्त चटपटीत अशी हिरव्या कलरची पालक आणि वाटाण्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी काय करायचं, गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया, त्याच्यामध्ये तेल घालूया। आता 2 लवंग, 2 मिरे, थोडेसे जिरे आणि 1 कांदा उभा असा बारीक चिरून घालायचा आहे। आता कांद्याला थोडंसं ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। कांदा भाजून झाला की ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूया। तर लाल तिखट, मीठ, हळद, गरम मसाला आणि धने पावडर घालून ह्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। आता ही हिरव्या कलरची भाजी आहे, त्यामुळे खाणारे लहान मुलं तर एकदम आवडीने ही भाजी खाणारच। आता ह्याच्यामध्ये वाटाणे घालूया आणि हे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि ह्याला झाकण लावून गॅस लहान करून सोडून द्यायचं आहे। आता आपण एक वाटण बनवूया। तर पालक स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये घालायचं, थोडंसं कोथिंबीर आणि आलं आणि लसूण घालायचं, 1 हिरवी मिरची घालूया आणि दही घालूया आणि जिरे घालूया आणि ह्याची एक पेस्ट बनवून घ्यायचं आहे। हे बघा, आपली पेस्ट रेडी आहे। आता हे आपण भाजीमध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया। तर पालक न खाणारे देखील आवडीने ही भाजी खाणारच आणि त्यांना कळणार देखील नाही की ह्या भाजीमध्ये पालक आहे। आता भाजीला उकळी आली आहे। आता झाकण लावून 10 मिनिटासाठी शिजायला ठेवून देऊयात। 10 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त अशी आपली भाजी बनवून रेडी आहे। तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघाच।